नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ मी बनवला आहे, की आपल्या पोटाची चरबी कशी कमी करावी आणि काय पदार्थ आपल्याला उपयोगी ठरतील पोटाची चरबी कमी करण्यासाठी. तर सध्याच्या युगात सगळे जॉब करतात. आता काही जणांना बऱ्याच जणांना बसून कॉम्प्युटरवर जॉब असतो. त्यामुळे 9-9 तास फक्त बसल्यामुळे खाणे आणि बसणे याच्यामुळे चरबी वाढत चालली आहे आणि कामामुळे व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नाही आहे. त्याच्यामुळे ही चरबी वाढत चालली आहे. तर आपण काय करू शकतो ज्याच्यामुळे आपली चरबी लवकरात लवकर कमी होऊ शकते. 15 दिवसात पोटाची चरबी कशी गायब करायची आपण असं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी कोणते पदार्थ तुम्हाला उपयोगी ठरतील ते आपण सविस्तर बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहूयात आपण कोणते कोणते आहेत ते. तर पोटाची चरबी ही अत्यंत हट्टी चरबी आहे, जी सहजपणे काढून टाकणं खूप कठीण आहे. हे कमी करण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स खूप महत्त्वाचे ठरतात. तर तुम्हाला माहिती आहे एकदा पोटाची चरबी वाढली तर ती कमी होण्यासाठी खूप कालावधी लागतो किंवा मग खूप म्हणजे लवकर ती होतच नाही कमी. त्याच्यामुळे तुम्हाला आता बघूया, की ड्रायफ्रुट्स कसे प्रभावी ठरू शकतात. तर ड्रायफ्रुट्समध्ये जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाणे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. आता नॉर्मल ड्रायफ्रूट सगळ्यांना माहिती आहे. तर सगळ्यांना वाटेल, की ड्रायफ्रुट्स नुसतं खाऊन कसं? तसं नाही. तर ते भिजवून खायचं आपल्याला. त्याच्यामुळे वजन आपलं कमी होणार आहे. भिजवलेले ड्रायफ्रुट्स. ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी रिकाम्या पोटी पाण्यात भिजवलेले ड्रायफ्रुट्स खावेत. कोरड्या फळांपेक्षा रात्रभर पाण्यात भिजवलेले सुके फळं खाल्ल्याने पोटावरील चरबी कमी होते. तर तुम्हाला हे कधीही नाही खायचे. आता लोक म्हणतील, "हां, ठीक आहे, ड्रायफ्रुट्स आम्ही खातोय. आम्ही दुपारी खातोय, आम्ही रात्री खातोय, भिजवून खातोय." पण त्यासाठी एक महत्त्वाचा महत्त्वाचा टायमिंग खूप महत्त्वाचा आहे, की तुम्ही कधी खाताय आणि कसं खाताय. हे फक्त रिकाम्या पोटी पाहिजे आणि पाण्यात भिजवलेले हवेत. तर काही जण बदाम दुधामध्ये भिजवतात. तर नाही, पोटावर चरबी कमी करण्यासाठी ते पाण्यात भिजवलेलेच हवे. त्याच्यामुळे माझं तर म्हणणं सकाळी उठल्या-उठल्या आपलं रिकाम्या पोटी तुम्ही रात्री भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी म्हणजे काही न खाता आधी ड्रायफ्रुट्स खा. तुम्हाला नक्कीच 15 दिवसात फरक जाणवेल. तर कुठले-कुठले आपण खाऊ शकतो ड्रायफ्रुट्स बघूयात. बदाम. फॅट, फायबर आणि प्रथिने भरपूर असलेले बदाम खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. बदामामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट असते, ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते आणि हृदय निरोगी राहते. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे थोडं जर बदाम खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे ते जे फॅट आहे त्याच्यामुळे तुम्हाला पोटाची चरबी कमी होईल. दुसरं आहे अक्रोड. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड आढळतात, ज्याच्यामुळे चरबी वितळण्यास मदत होते. भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने चयापचय सुधारते आणि भूकही कमी होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. अक्रोड हे खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची चरबी कमी करू शकता. जर्दाळू. आता भिजवलेले जर्दाळू फायबरचा चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे पोट भरलेले राहते. यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे गोड खाण्याची लालसा कमी होते आणि शरीराला सर्व आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतात. ठीक आहे. तर हे पदार्थ आहेत जे तुम्ही खाऊ शकता तुमच्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी. तर हे सगळं भिजवून खायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. खाल्ल्यावरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर तुम्ही ट्राय करू शकता आणि 15 दिवसात तुम्ही रिझल्ट सांगू शकता मला कमेंटमध्ये नक्की काय झालं आहे, काय नाही. आता काहींना वेळ लागू शकतो, काहींना 15 दिवसात जाणवेल, काहींना थोडं अजून जास्त 5-10 दिवस जास्त लागतील. प्रत्येकाच्या शरीरावर आहे ते. पोटावरील चरबी कशी कमी होईल ते. तर तुम्ही हे ट्राय करा आणि तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल, कोणते असेल, हेल्थ रिलेटेड असेल, योजना असेल, एंटरटेनमेंट असेल किंवा काही असेल किंवा बातम्या असतील किंवा एखादी माहिती हवी असेल, तुम्ही मला कमेंट करू शकता. तर धन्यवाद. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा.